सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 192 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता तन्वी अस्मिताला घेऊन तिच्या बेडरूममध्ये गेली आणि अस्मिता तिला तिची कहाणी सांगू लागली. आणि अस्मिता म्हणाली, मी एका लहान गावातून मुंबईमध्ये आले होते, खूप सगळी स्वप्न घेऊन. मला मॉडेलिंग क्षेत्रात माझं करिअर करायचं होतं. मीही खूप कॉन्फिडंट होते, हजरजबाबी होते, खूप धैर्यवान होते. माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची होती. लहानपणापासूनच माझा ओढा मॉडेलिंगकडे होता. दिसायला मी सुंदर होते, पण माझ्या घरच्यांना हा माझा मार्ग योग्य वाटत नव्हता. त्यांनी माझं शिक्षण पूर्ण व्हायच्या आतच माझं लग्नही जमवलं होतं, कारण खेडेगावामध्ये मुलींना जास्त दिवस घरात ठेवत नाहीत. तर घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे पटकन माझं लग्न करून द्यायचं होतं, म्हणजे त्यांची जबाबदारी कमी होणार होती. माझं लग्न जमलं आणि मला मात्र ते करायचं नव्हतं. मला माझी स्वप्न पूर्ण करायची होती आणि मी मुंबईला पळून आले. खूप हाल झाले, खूप धक्के सोचले, नकार पचवला आणि खूप ऑडिशन्स दिल्या आणि कसाबसा तग धरला आणि मी एक मॉडेल म्हणून नावारूपाला येऊ लागले. आणि एके दिवशी एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करत होते आणि समोरच्या गर्दीमध्ये मला कोणीतरी एकटक बघत आहे असं मला जाणवलं. मी तिकडे जास्त लक्ष दिलं नाही, पण ती नजर निश्चितच माझ्यावर परिणाम करून गेली होती. शो संपला, मी ते सगळं विसरून गेले आणि अचानक तो मला भेटायला आला. त्यानं माझ्यासमोर त्याचं व्हिजिट कार्ड ठेवलं आणि म्हणाला, तू मला भेटायला ये. आणि मी त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला गेले आणि तो मला थेट म्हणाला, इथून पुढे माझ्या कंपनीसाठी तू मॉडेलिंग करायचं, इतर कोणतीही ऑफर स्वीकारायची नाही, फक्त आणि फक्त माझ्याच कंपनीसाठी मॉडेलिंग करायची. यासाठी माझ्याशी करार कर. मग मी म्हणाले, पण मला यापेक्षा जास्त चांगली ऑफर आली तर, खूप जास्त पैसे मिळाले तर मी ती ऑफर का स्वीकारू नये? जर मला तिकडे जास्त फायदा होत असेल तर तुमची काय हरकत आहे? आणि त्यानं मला ब्लँक चेक दिला आणि म्हणाला, हवी तेवढी रक्कम इथे टाक, पण मी सांगतोय तसंच होईल. आणि मग मला तरी काय, मलाही पैसा हवा होता. माझ्या घरची जबाबदारी वाढली होती, कारण माझ्या भावाचं निधन झालं होतं. आईबाबांना मलाच सांभाळायचं होतं. मग मी विवेकचा प्रस्ताव स्वीकारला आणि त्याच्या कंपनीसाठी मॉडेलिंग करायला लागली. स्टुडिओमध्ये शूटिंग करताना विवेक येऊन बसायचा. शूटिंग सुरू असताना तो माझ्याकडे टक लावून बघायचा. केस असेच नको तसेच हवेत, हा ड्रेस असा नको तसा हवा, ओठांच्या लिपस्टिकची शेड तो चेंज करायला लावायचा. आणि या निमित्तानं त्याची आणि माझी जवळीक वाढत होती. आणि मग पुन्हा शूटिंग व्यतिरिक्त त्याचं आणि माझं भेटणं सुरू झालं. आम्ही हॉटेलला जायचो, डिनर करायचो, कॉफी डेटला जायचो आणि हळूहळू आम्हा दोघांमध्ये प्रेम झालं. त्यानं मला एके दिवशी प्रपोज केलं आणि मी सुद्धा त्याला होकार दिला, कारण मलाही तो खूप आवडत होता. मी सुद्धा त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करू लागले होते आणि आम्ही दोघांनी लग्न केलं. मग माझं मॉडेलिंग बंद झालं. माझ्या बाबांना कॅन्सर झाला आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली. त्यासाठी खूप सारा पैसा लागत होता. विवेकने त्यासाठी मदत केली. त्यावेळी मी त्याला म्हणाले की मी पुन्हा मॉडेलिंग करू का, कारण माझ्या आईबाबांचा खर्च तुझ्यावर पडायला नको. पण विवेकने मला अजिबात ती परवानगी दिली नाही. तो म्हणाला, तुझ्या आईबाबांचा खर्च मी करेन. म्हणून मग मी मॉडेलिंग सोडूनच दिलं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, या क्षेत्रात एकदा का एखादी मॉडेल बाहेर पडली की ती कायमची बाहेर पडते, कारण इथे रोज हजारोने मॉडेल येत असतात आपली स्वप्न घेऊन. मी मात्र या सगळ्यांमध्ये मागं पडत गेले आणि हळूहळू नामशेष झाले. मग मीही माझ्या संसारात रमले. लग्नाच्या 1 वर्षापर्यंत सगळं सुरळीत चालू होतं. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. कुठे ठेवू आणि कुठे नको असं करायचा. आमचं फॅमिली प्लॅनिंगसुद्धा सुरू होतं. मी त्याला विचारायचे की तू माझ्यात असं काय पाहिलं जे मला पसंत केलं? आणि तो म्हणाला, तुझ्या डोळ्यातील चमक आणि तुझा कॉन्फिडन्स मला आवडला.
म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो. पण आता त्या दोन्ही गोष्टी माझ्यात नाहीत. माझ्यात कॉन्फिडन्सही नाही आणि माझ्या डोळ्यात चमकसुद्धा नाही. म्हणून विवेक माझ्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला माझ्यासोबत राहू वाटत नाही. नेहमी मला घटस्फोट देण्याची भाषा करतो. तो आम्हाला बाळही होऊ देत नाही. पण मला आई व्हायचं आहे त्याच्या बाळाची. आणि तो मात्र आमच्या नात्यात आता इथेच थांबू इच्छितो. तो आत्ताही मला सोडायला तयार आहे. पण आता मी त्याला कसा सोडू? त्याला सोडून कुठे जाऊ? कारण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मी त्याला सोडून राहू शकत नाही. म्हणून त्याचा राग, द्वेष, तिरस्कार, दुर्लक्ष, अवहेलना सगळं सहन करून त्याच्याजवळ राहते. असं म्हणून अस्मिता रडायला लागली. तन्वीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला पाणी दिलं आणि म्हणाली, मिसेस बन्सल, सावरा स्वतःला. आणि अस्मिता म्हणाली, फक्त याच नावासाठी मी जगत आहे, सगळं सहन करत आहे. मिसेस बन्सल हीच ओळख आहे आता माझी. एक वेळ मी श्वास न घेता राहू शकते, पण विवेकशिवाय नाही राहू शकत. आणि तन्वी म्हणाली, तुम्ही त्याच्यावर इतकं प्रेम करता, त्यांचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमचं लव्ह मॅरेज आहे. मग मिस्टर बन्सल तुमचा राग का करतात? मिसेस बन्सल, अहो प्रेम एका क्षणात होतं, पण ते टिकवण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं. आमचंही लव्ह मॅरेज आहे. आम्हीही आमच्या आयुष्यात खूप उतार चढाव पाहिले आहेत. या 5 वर्षात मी आणि अर्जुनने सुद्धा एकमेकांसाठी खूप सोसलं आहे. आणि आत्ता आमचं प्रेम अशा मार्गावर आहे जिथून आम्हाला कोणीच वेगळं नाही करू शकत. आणि आता बाळामुळे तर आमचं नातं घट्ट झालं आहे. आणि अस्मिता म्हणाली, पण मी काय करू? तो तयार होत नाही. मी जर त्याच्या बाळाची आई झाली तर माझ्यासोबत त्याला नातं कंटिन्यू करावं लागेल. म्हणून तो मला आई होऊ देत नाही. तन्वी म्हणाली, पण का? ते असं का करतात? अस्मिता म्हणाली, याचं कारण आहे विवेकचा चंचल स्वभाव. त्याला आज एक मुलगी आवडली तर उद्या लगेच दुसरी आवडते. आणि तो लग्न होऊनही त्याच्या सेक्रेटरीसोबत राहतो. आमचं लग्न झालं आणि त्यानं एक सेक्रेटरी ठेवली आणि तिने त्याच्यावर तिच्या सौंदर्याचं जाळं टाकलं आणि तो तिच्या जाळ्यात अडकला. मग तिला घेऊन रशियाला राहायला लागला. तिथे सुद्धा तो वेगळ्याच मुलीबरोबर जायचा, राहायचा. तिने त्याच्यावर तिच्या सौंदर्याची पूर्ण जादू केली होती. तो बिझनेसनिमित्त बाहेर फिरायचा आणि ती त्याच्यासोबत राहायची. मला मात्र त्याने घरातच कैद करून ठेवलं. त्याचं हे प्रकरण मला समजलं आणि मी खचत गेले, झुरत राहिले. तो माझ्याजवळ यायचा काही महिन्यांपूर्वी. मला काही माहिती पडू नये असं त्याला वाटायचं. पण मला माहीत झालं आणि तो जवळ आला की माझं मन आनंदी होत नव्हतं. कसं होणार? ज्या हाताने तो इतर स्त्रियांना स्पर्श करायचा, त्याच हाताचा स्पर्श जर मला झाला तर मला कसं वाटेल? मला त्याची किळस यायची आणि मी त्याला दूर ढकलायचे आणि तोही माझ्यापासून दूर जाऊ लागला. आणि आता तर त्याला काहीच फरक पडत नाही. मला सगळं कळलं आहे याचा. मी त्याच्या सेक्रेटरीला भेटले, तिला खूप ओरडली मी. पण झालं उलटंच. तिने विवेकला माझ्या विरोधात भडकवलं. कारण विवेक आता तिचंच ऐकू लागला होता. आणि मग तो माझ्याशी खूप भांडतो, मला शिवीगाळ करतो, मला मारतोसुद्धा आणि कधी कधी तर सिगारेटचे चटकेसुद्धा देतो. आणि हे ऐकून तन्वीला खूप मोठा धक्का बसला. अस्मिता पुढं सांगू लागली, मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मलाही त्याचं असं वागणं आवडत नव्हतं. मी त्याची बायको आहे याचा हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं मला घटस्फोटाची धमकी दिली. ज्या नात्याच्या आधारावर तू मला बोलतेस ना, ते नातंच मी संपवून टाकेल असं म्हणतो तो. आणि बाबांच्या हॉस्पिटलचा खर्च देणार नाही असं म्हणतो. मग मीही शांत होते आणि बाबांसाठी सगळं सहन करते. कारण आता त्यांचा खर्च करणं मला जमणार नाही. मला त्याचं ऐकल्याशिवाय पर्याय नाही. पण तो केवळ माझ्या आईबाबांचा खर्च करतो म्हणून मी त्याचं ऐकते असं मुळीच नाही. तो माझा नवरा आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून मी त्याचं ऐकते. कधीतरी तो सुधारेल असं वाटतं. त्याने मला घटस्फोट देऊ नये म्हणून त्याची मी विनंती करते. आता तो व्यवस्थित वागत नसला तरी 4 चौघात पत्नी म्हणून मला घेऊन तरी जातो. नाइलाजाने का होईना मला दर्जा देतो पत्नीचा. पण घरात गेल्यावर मात्र मी एका शोपीससारखी पडून असते. आता निदान मी त्याच्या घरात आहे. पण घटस्फोट घेतल्यानंतर
आमचं कायमचं नातं संपेल. म्हणून मी त्याचं सगळं ऐकते निमूटपणे. मी त्याच्या प्रेमाची वाट बघत आहे. त्याचं बाहेर खाली करून पोट भरलं की मग कधीतरी तो पुन्हा पूर्वीसारखा माझ्यावर प्रेम करू लागेल. त्या सेक्रेटरी व्यतिरिक्त त्याच्या आणखीन 1-2 गर्लफ्रेंडसुद्धा आहेत आणि आता त्याला तुम्ही आवडला. आणि हे ऐकून तन्वी चकित झाली आणि म्हणाली, तुम्हाला हे माहीत आहे? अस्मिता म्हणाली, हो, मला माहीत आहे सगळं. मला तुम्हाला सांगायचं सुद्धा होतं, पण त्यानेच मला तशी धमकी दिली होती की तुम्हाला काही सांगायचं नाही. म्हणून मी काहीच नाही बोलू शकले. तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकू नये असं मला मनोमन वाटत होतं. का कोणास ठाऊक, पण तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात असं मला जाणवलं आणि तुम्ही अजिबात त्याला बळी पडणार नाही हेही मला तुमच्या डोळ्यात दिसलं. म्हणून मी शांत बसले. आणि तुमचे मिस्टर बाहेर जे काही विवेकला बोलले त्याचा मला खरंच राग नाही आला. नशीब लागतं त्यांच्यासारखा नवरा मिळाला. आणि तन्वी मॅडम, तुम्ही नशीबवान आहात, पण मीच कमनशिबी आहे जो माझा नवरा इतरांच्या बायकांवर नजर ठेवतो. तुमचे मिस्टर खरे बोलले. माझी मान शरमेनं खाली गेली आहे विवेकच्या अशा वागण्यानं. पण काय करू, कसाही असला तरी शेवटी नवरा आहे तो. त्याची बाजू तर मलाच घ्यावी लागणार. तो तुमच्याकडे आकर्षित झाला आहे आणि तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी तो खूप प्रयत्न करणार, पण तुम्ही त्याला अजिबात बळी पडू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, कारण तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मघाशी त्यांच्या बोलण्यातील तळमळ, तगमग आणि राग दिसत होता. तुम्ही विवेकसोबत प्रोजेक्ट लीड करताय म्हणून तुम्ही जपून राहा, एवढंच मला सांगायचं आहे. बाकी मी आणि माझं नशीब असं म्हणून अस्मिता रडायला लागली. आणि तन्वी म्हणाली, माझी काळजी आता तुम्ही करू नका. आणि तुम्ही जर असं रडत राहिला तर कसं होणार? तुम्हाला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. तुम्हाला पूर्वीसारखं कॉन्फिडंट राहिलं पाहिजे. अस्मिता म्हणाली, कशी राहू कॉन्फिडंट आणि कशी आणू डोळ्यात पुन्हा तीच चमक? जिथे नवरा प्रेमाने एक क्षण डोळ्यात बघत नाही तिथे चमक डोळ्यात कुठून येणार? जिथे नवरा रोज अपमान करतो तिथे कॉन्फिडन्स कुठून येणार? आता नटू वाटत नाही, मेकअप करू वाटत नाही. जर कोणी बघणार नसेल, कौतुक करणारा नसेल तर काय करू मेकअप करून? तो सतत इतरांची आणि माझी तुलना करतो आणि इतरांपेक्षा मी किती डल आहे हे मला दाखवून देतो. म्हणून मला खरंच इतक्या कमी वयातही म्हातारं झाल्यासारखं वाटतंय. मिस्टर देसाईने नवरा बायकोच्या नात्याचं किती छान महत्त्व समजावून सांगितलं. ज्या दिवशी विवेकला ते महत्त्व समजेल त्याच दिवशी पुन्हा मला मिळेल तो. पण त्याचा माझ्यातला इंटरेस्ट संपला आहे आणि त्याला नवरा बायकोच्या नात्याचं महत्त्व कधीतरी समजेल असं मला वाटत नाही. जोडीदारावर प्रेम करणारा माणूस आयुष्यभर प्रेमच करत असतो. मग जोडीदार लग्नानंतर अपंग झाला, लुळापांगळा झाला, विद्रूप दिसायला लागला तरीही त्याच्यावर प्रेमच करायचं असतं. अर्ध्यात साथ सोडायची नसते. कारण खरं प्रेम करणारे शरीरावर नाही तर मनावर प्रेम करत असतात. पण विवेक मात्र फक्त शरीरावर प्रेम करतो, मनावर नाही. आणि आता त्याचा माझ्या शरीरातला इंटरेस्ट संपला आहे असं म्हणून ती कसनुशी हसली आणि बाहेर निघाली. आणि तन्वी म्हणाली, मिसेस बन्सल, अहो तुमचे कपडे खराब झाले आहेत, तुम्ही चेंज करा ना, तुमच्या साडीवर डाग पडला आहे. आणि अस्मिता म्हणाली, जिथे कुंकूच डाग लागलेला आहे तिथं साडीचं काय घेऊन बसलात मिसेस देसाई? डाग निघूनही जाईल साडीवरचा, पण चारित्र्यावरचा डाग निघता निघत नाही. असं म्हणून ती बाहेर गेली. तन्वीसुद्धा बाहेर आली. मग सगळ्यांचा डिनर झाला. अस्मिता आणि विवेक घरी निघाले. अतुल आणि त्याची बायकोसुद्धा गेले. आता गाडीमध्ये अस्मिता शांत बसली होती. विवेकही शांत होता. तो अधूनमधून तिच्या निर्विकार चेहऱ्याकडे बघायचा आणि ही नेहमीची अस्मिता त्याला वाटत नव्हती. आता तन्वी आणि अर्जुन झोपले होते. तन्वी कसला तरी विचार करत होती आणि अर्जुन म्हणाला, तनू तू काय विचार करतेस? बोल ना माझ्याशी. तन्वी म्हणाली, मिसेस बन्सलचा विचार करते. अर्जुन, तिची कहाणी ऐकून वाईट वाटलं रे. अर्जुन म्हणाला, पण तनू तुला काय वाटतं? तू हे प्रोजेक्ट स्वतः लीड करणार आहेस का? तू बन्सलसोबत काम करायला तयार आहेस का? आणि तन्वी ठामपणे म्हणाली, हो अर्जुन, आता हे प्रोजेक्ट मीच लीड करणार आहे. कारण या प्रोजेक्टसोबतच मला आणखीन एक दुसरं मोठं काम करायचं आहे. आणि तिचं हे बोलणं ऐकून अर्जुनने तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं.